करताना 5व्यांदा निवडणूक लढत होते, विरोधकांनी विरोध केला, मात्र तुमच्या जवळच्या निकटवर्ती सुद्धा विरोध करत होते, अशा भावनिक होताना आपण आता भाषणात म्हणाले. आता एवढा प्रचंड उत्साहामध्ये जेव्हा समाज बांधव मी मंत्री झालो किंवा निवडून आलो म्हणून सत्कार करतो, तेव्हा प्रत्यक्ष जरी नाही तर अप्रत्यक्षरित्या पूर्ण महाराष्ट्रातला बंजारा समाजाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतो, हे मी त्यांना माझ्या सत्काराला उत्तर देताना या ठिकाणी बोललो. खरं तर नेहमी मी पाहत असतो की निवडणूक ही जरी माझ्या दिग्रस दारवा नेर मतदारसंघातली असली तरी मात्र जो समाज बांधव हा सातत्यानं तिथे लक्ष ठेवून राहतो की संजय राठोड कसं काय होणार आहे महाराष्ट्रात, आणि म्हणून समाज बांधवांचं प्रेम आणि आशीर्वाद मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही. त्यांच्या ऋणामध्ये मी आहे, अशा पद्धतीचं या ठिकाणी सत्काराला उत्तर मी दिलं. आणि विरोधासाठी राजकारणात त्यांना हे सांगितलं मी की राजकारणात जिंदाबाद मुर्दाबाद चालत असते, राजकारणात विरोधासाठी विरोध केला जाते आणि अनेक लोक विरोधक तर विरोध करतातच, परंतु काही जवळचे सुद्धा लोक विरोध करतात. आणि हे सर्व पार्श्वभूमीसुद्धा सत्कारामध्ये मी त्यांना सांगितली. परंतु या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये खरं तर आमचे दैवत वसंतरावजी नाईक साहेब, सुधाकर नाईक साहेब यांचं जी काही भूमिका राहिलेली आहे, जे काही योगदान राहिलेलं आहे, ते योगदान लक्षात घेऊन आज मला सुद्धा संधी मिळालेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मृद व जलसंधारण खात्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सुधाकर नाईक साहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा आहे, अशा पद्धतीनं त्यांना सत्काराला उत्तर मी दिलं. खरं तर समाज बांधवांचं ऋण आणि प्रेम मी कधी विसरू शकत नाही. आणि आज वाशिम जिल्ह्यामध्ये खरं तर पूर्ण समाज बांधव एकत्र आला आणि त्यांनी माझा दुःख जे काही जोरात स्वागत केलं त्याचं खऱ्या अर्थानं मी आभारी आहे. विरोधक कोण आहे तुमचे, तसं तुम्ही बोलला भाषणामध्ये? नाही, विरोधक तर आता कसं आहे की मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने घडलेला कार्यकर्ता आहे. आणि जेव्हा मलाही कधी वाटलं नाही की मी शिवसेनेचा आमदार होईन, मंत्री होईन, वंदनीय बाळासाहेबांच्या खऱ्या अर्थानं शिवसेना पक्षाचं 80% समाजकारण 20% राजकारण ही भूमिका घेऊन मी काम करत होतो. अन्यायाच्या विरोधात लढण्याचं काम मी करत होतो. आणि तेव्हा काम करत असताना बाळासाहेबांचे विचार पटले. आणि आज तुम्ही पाहता की महाराष्ट्रामध्ये राजकीय जे काही चित्र आहे, जे काही परिस्थिती आहे, आज या महाराष्ट्राला एक वैभवशाली परंपरासुद्धा लाभलेली आहे. मी नेहमी सांगत असतो की यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, वसंतराव नाईक साहेब असतील, अनेक असे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले, या सर्वांनी या महाराष्ट्रासाठी काम केलेलं आहे. आणि मी सुद्धा आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी सुद्धा आज या मंत्रिमंडळामध्ये आहे. आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मी पक्षामध्ये आणि त्यांनी मला मंत्री केलं. आणि आज या मंत्रिमंडळामध्ये काम करताना नक्कीच या महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्रासाठी जे जे करता येईल ते करेन, अशा पद्धतीचा विश्वास त्यांना मी दिला. मोठमोठ्या समस्यांना संजय राठोड आजपर्यंत सामोरे गेलेले आहेत, मात्र आजच्या या कार्यक्रमामध्ये एक वेगळे संजय राठोड पाहण्यात मिळालेले आहेत. भाऊक होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला गेलं. नाही, भाऊक होताना मला असं वाटलं की म्हणजे एवढं प्रेम, एवढा लोकांचा आशीर्वाद आहे. वेळेवर दिलेला कार्यक्रमात सुद्धा मोठ्या पद्धतीनं काम सोडून आमचा बंजारा समाज या ठिकाणी राहतो, ज्या पद्धतीनं प्रेम करतो, तर खऱ्या अर्थानं मी त्यांना याचं उदाहरण दिलं की माझ्याकडून तुम्ही एवढ्या अपेक्षा ठेवल्या आहे, कदाचित त्या पूर्ण अपेक्षा मी पूर्ण करू शकतो की नाही करू शकत, परंतु मी जेव्हा आवाज दिला तेव्हा लाखोच्या संख्येनं समाज येतो. ज्या वेळेस मी बोलतो त्या पद्धतीचा कृती करतो. आणि म्हणून एका समाजाच्या सर्व वडीलधाऱ्यांसमोर बोलताना मी त्यांना सांगितलं की तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या, नक्कीच मी प्रामाणिक प्रयत्न करेन, हा विश्वास त्यांना मी दिला. 5व्यांदा तुम्ही निवडणूक जिंकला, पण 4थ्यांदा तुम्ही मंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न केले गेले. जर असे खोटे आरोप करून तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही असंही बोललात की माझ्या जागी जर कोणी असतं तर राजकारणातून संन्यास घेतला असता किंवा हिमालयात गेला असता. नेमका तुमचा रोग कोणाकडे आहे ते सांगा. नाही, कसं आहे की राजकारणामध्ये आज ज्या पद्धतीचं प्रकार चालू आहे की बरेच वेळेस काय की आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक कवी होऊन गेले
त्या कवींनी म्हटलेलं आहे, म्हणजे त्यांची कविता मला नेहमी की मी सोनं पांघरून म्हणजे मी चिंध्या पांघरून सोने विकायला बसलो तर गिराईक फिरता फिरेना. आणि त्यांनी हेही म्हटलं आहे की मी जेव्हा सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो तेव्हा गिराईक मावता मावेना. म्हणजे आज जे काही प्रकार राजकारणामध्ये चालू आहे ते योग्य नाही. खरं तर अनेक वेळा अनेक शहानिशा केली गेली पाहिजेत. आज मी ज्या पद्धतीनं माझं सामाजिक राजकीय ज्या पद्धतीनं मी गेल्या 35 वर्षापासून कार्यरत आहे, एखाद्या आरोपामुळे कोणी उठतो आरोप करतो अशा पद्धतीचा आज जो काही प्रकार झाला त्या संदर्भात समाज बांधवांना मी सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत होते म्हणून आज संजय राठोड या ठिकाणी मजबूतीनं तुमच्या सर्वांसाठी काम करताना दिसतो आहे, असं त्याच्यामध्ये माझा प्रयत्न होता. विरोधकांकडून असं म्हणलं जात आहे की शिंदे गटाच्या आमदारांना किंवा मंत्र्यांना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय, याबद्दल काय सांगा? असं आता पहा कसं आहे की विरोधकांना विरोध केल्याशिवाय ते तर आमची स्तुती करणारच नाही ना. आज आपल्याला मी या ठिकाणी सांगणार आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. त्या सरकारचं नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय अजितदादा पवार साहेब करत आहे. महायुतीमध्ये तिन्ही पक्षामध्ये समन्वय आहे. आम्ही मंत्रिमंडळातले सर्व मंत्री सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी काय नवीन योजना आणता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.